लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सिटी सेंटर मॉल समोर उभ्या चारचाकीला अचानक आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. एसबी कंपनी कर्मचाऱ्यांची प्रसंगावधानाची भूमिका, वाहन जळून खाक, जीवितहानी टळली. नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल समोरील उषा किराणा सोसायटी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहनाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार MH01 BY 8538 क्रमांकाची चारचाकी गाडी उभी असताना अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एसबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी सातपूर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे. यावेळी संकेत भालेराव, शुभम जगताप, प्रेम ताठे आणि सचिन सोनवणे या एसबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली. तसेच विद्यासागर घुगे यांनी पुढाकार घेत परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास व मदत कार्यास समन्वयित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र अग्निशमन दल व स्थानिकांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.